आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। अंतर्गत वादामुळे पांदण रस्त्याचे काम थांबले, ग्रामस्थांमध्ये नाराजी। बागलाण तालुक्यातील मुंगसे गावाच्या लगत असलेले देवडी शिवार आहे। याच शिवारासाठी उपयुक्त मानले जाणारे पांधन रस्त्याचे काम सुरू झाले आहे। कामासाठी बागलाणचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांनी भरघोस निधीची उपलब्धता करून दिली आहे। या अनुषंगाने हे काम संबंधित ठेकेदारास देण्यात आले व काम सुद्धा सुरू झालाय। या रस्त्याचा महत्त्वाचा उपयोग या शिवारात असलेल्या पांडव कलीन विहीर आणि शिव मंदिरासाठी होणार आहे, तसेच शाळकरी विद्यार्थी व शेकडो शेतकऱ्यांसाठी होणार आहे। परंतु स्थानिक शेतकऱ्यांच्या आपल्या व्यक्तिगत वादामुळे हे पांदण रस्त्याचे काम वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे। या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांनी न्याय मिळावा यासाठी शासन दरबारी धाव घेतली आहे व लवकरात लवकर संबंधित शेतकऱ्यांना न्याय देऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे याची मागणी केली आहे। याच पार्श्वभूमीवर बीबी न्यूज महाराष्ट्र यांनी घेतलेला विशेष ग्राउंड रिपोर्ट। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक संदीप गांगुर्डे। आज मुंगसे येथे देवळी शिवार महादेव मंदिरपर्यंत 2 किलोमीटरचा रस्ता माननीय आमदार महोदय यांच्या प्रयत्नातून 2 ते 1.5 कोटीचा निधी या रस्त्यासाठी मंजूर झालेला आहे। काही किरकोळ कारणास्तव शेतकऱ्यांच्या 2-3 शेतकऱ्यांच्या अडचणींमुळे रस्त्याला थोडीशी स्थगिती आलेली आहे। प्रशासनाने यात दखल देऊन त्या शेतकऱ्यांनाही आणि आम्हालाही न्याय मिळावा ही आम्हाला शासनाला विनंती आहे। आणि या रस्त्याने येणारे जाणारे चिमुकले जवळजवळ 50 ते 60 विद्यार्थी या रस्त्याने प्रवास करतात। रस्ता पूर्ण खड्डेमय झालेला आहे आणि रस्त्यात खड्ड्यात पाणी संगळलेलं असतं, जमा झालेलं असतं। विद्यार्थी तिथून ये-जा करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो। तसेच 100 शेतकरी देखील या रस्त्याच्या पलीकडे तिकडच्या बाजूला आहेत। काही कारणास्तव या रस्त्याचं जे काम थांबलेलं आहे, प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर ते काम सुरळीत चालू करता येईल अशी मी प्रशासनाला विनंती करतो। विषय असा आहे की देवळी शिवार म्हणून रस्ता मंजूर झालेला आहे। त्या देवळी शिवार रस्त्याला माझी जमीन येते, त्या जमिनीतून रस्ता जात आहे, पण आज रोजी रस्ता चालू परिस्थितीत आहे। त्याला आम्ही कोणत्याही प्रकारे अडवणूक केलेली नाही। विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, सर्वजण ये चालू आहे। आज पावतो कुठलाही अडवणूक केलेली नाही। पण ज्या शेतकऱ्यांचं म्हणणं असेल की आम्ही अडवणूक केलेली आहे, ज्या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे की त्यांनी अडवणूक केलेली आहे, 100 शेतकरी अडकलेले आहेत, तर 100 नसून 10-20 लोक आहेत। पण त्या 10-20 लोकांसाठी पण रस्ता आज रोजी चालूच आहे। त्याच्यासाठी शासनाने प्रयत्न केले, निधी आणून दिला, पण जे म्हणतायत की रस्ता अडवणूक केलेली आहे, यांनी काही बैठक लावली नाही, का मीटिंग लावलेली नाही, का विचारपूस केलेली नाही। पण जे पुढं आहेत, गावापासून रस्ता चालू झाला, मुंगसे शिवारापासून रस्ता चालू झाला, तर ज्या शेतकरी पुढे आहेत यांनीच चाऱ्या मारल्या, यांनी मागच्या शेतकऱ्यांना अडवणूक केली। जायखडा काळेसाहेबांनी येऊन तो रस्ता मोकळा केलेला आहे। आणि जे म्हणतायत की रस्ता अडवणूक केली बॉय, त्यांनी कधीही मीटिंग लावलेली नाही। ते आपसात काही बोलणं चुकीचं आहे त्यांचं। अडवलेला नाहीच। माझा 7-12 असून सुद्धा त्या 7-12मध्ये आजपर्यंत येऊ चालू आहे। मी रस्ता बंद केलेला नसून माझी 2 गुंठे जमीन असून मी विहिरीसाठी जमीन ठेवलेली आहे। त्या जमिनीवर रस्ता जात आहे, पण आज रोजी रस्ता बंद केलेला नाही। हुकुमशाहीने पंचायतने हा रस्ता चालू केला होता, पण माझं काय, मी जमीन जी ठेवलेली आहे त्या जमिनीच काही विषयच नाही यांनी घेतला, डायरेक्ट रस्ता चालू केला। यांनी रस्ता चालू करण्यापूर्वी किंवा ठेकेदारांना काहीतरी सांगून रस्ता चालू केलेला आहे पंचायतीने। तर
विषय असा आहे की ज्या शेतकऱ्यांनी रस्ता पुढं बंद केला होता, हा रस्ता बंद करण्याचं कारण काय हो? मागच्या शेतकऱ्यांपर्यंत रस्ता नाही आहे. थेट पंडित दोदान भामरे यांच्यापर्यंत रस्ता थेट गेला पाहिजे, सर्वांना रस्ता झाला पाहिजे. काही जणांना रस्ता नाही, हुकुमशाहीने रस्ता बनवत आहेत.